सगळीकडेच आंब्यांना मोहर एवढा आलाय, काही ठिकाणी तो काळा सुद्धा पडलाय, कारण वातावरणात काहीतरी फरक असेल. काय काय कंटाळलो. कंटाळलास? हं? अभ्यास करून कंटाळलास? हा. बरं रक्त आला माझ्या बोटाला. काय केलंस? त्याचं कापला रे. मोहर पूर्ण आंबे मोहराने बहरलेत. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या या स्वर्गनगरी कोकणातून आपल्या सर्वांचं थेट कोकणचा यश या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर मंडळी, आपल्याला तर माहीतच असेल, मी मुंबईला असल्यावर व्लॉग टाकत नाही जास्त तरी, कारण मी गावी आल्यावरच व्लॉग बनवत असतो. तर आज परत एकदा आपण गावी आलो आहे. तर आज गावचं वातावरण आहे ना, पूर्ण असा म्हणजे आंब्यांना मोहर एवढा आला आहे ना, मला घरी आल्यापासून वास त्याचाच म्हणजे आंब्याच्या मोहराचाच वास येतोय. तर तुम्ही बघा, हे बघा, हे आंबे इकडून सगळे आंबेच आहेत. मोहर बघा किती आहे. हे बघा आंबे पूर्ण म्हणजे सगळे मी आल्यापासून बघतोय ना, सगळीकडेच आंब्यांना मोहर एवढा आलाय, काही ठिकाणी तो काळा सुद्धा पडलाय, कारण वातावरणात काहीतरी फरक असेल. आणि इकडे हा बघा शेवग्याच्या शेंगा, पूर्ण झाड शेवग्याच्या शेंगाने भरून गेलंय. आता तर गावाला खूपच मज्जा आहे. संध्याकाळ झालेली आहे, आता जवळपास वाजले आहेत 6:35. तर ॲक्च्युली मंडळी, आम्ही सकाळी निघालो होतो, 3 वाजता उठलो होतो, 4ला स्टेशनला येऊन मग ट्रेन पकडली होती. ट्रेन झाली आपली संगमेश्वरला येते 12:30ला, आपली दिवा सावंतवाडी पॅसेंजर. तर आज ती 2 तास लेट होती, त्यामुळे आम्ही आज 3 वाजता आलो संगमेश्वरला. तर आपली देवरुख बस पण फुल भरलीच होती. आम्ही खाली गेलो, खालतून आम्हाला एक बस भेटली, ती पण संगमेश्वरपर्यंतच आलो, तिथून परत देवरुख बस पकडली. असा आमचा आजचा प्रवास होता. देवरुखातून मग आपल्याला अजितदा होता, तर त्यांनी कॉल केला की मी आलो आहे. तर त्याच्यासोबत मग आम्ही कोंडीत आलो घरी, त्यामुळे थोडं उशीर झाला. नाहीतर आम्ही 4 वाजताच घरी आलो असतो. आज पहिल्यांदाच एवढा उशीर झाला, 5 वाजता घरी आलो. गावी घरी आलो आणि आपलं नेहालचं घर आपल्या बाजूलाच आहे. फक्त त्यांनी आवाज ऐकला की बाबू काका आलाय, माझा यूट्यूबर काका आलाय असं मम्मीला सांगत लगेच धावत आला. बोलतो बाबू काका काय नवीन बनवायची व्हिडिओ. म्हणजे एवढा इंटरेस्ट याच्यामध्ये आहे की मोठा होऊन हा होऊ शकतो आणि हा बघून बघून करेल सुद्धा. तर तुला आवडतं ना नेहाल? हां, हा. मग तू व्हिडिओ बनवणार? हा. शाळेत जातोस ना तू? हा. जातोस तू? अभ्यास नाही करत? करतो. कुठं करतोस? कालचा अभ्यास दिलेला केलास? नाही ना केलास? का नाही केलास? असेच. का नाही केलास? मग काय तू बोलतच नाही, तू बोलत नाही. कंटाळलो. हां, कंटाळलो. काय काय कंटाळलो. कंटाळलास? हं? अभ्यास करून कंटाळलास? हा. तर आपल्यासोबत हा बघा साहिल पण होता, आपल्यासोबतच गावी आलो आहे आम्ही एकत्र. साहिल होता, अजून सागर वगैरे, म्हणजे अजून आपले मित्र बरेच येणार आहेत उद्या, कारण उद्या आहे आपल्या गावी इलेक्शन, त्यामुळे उद्या बऱ्यापैकी सगळेच जण येणार आहेत. त्यामुळे उद्या, आज आमची जरा पार्टी होती पण अजून बघू, कन्फर्म नाही अजून, पण होऊ शकते. पण उद्या तर कन्फर्म होणार, कारण उद्या सगळे आपले मित्र भेटतील खूप दिवसांनी, जवळपास गणपतीनंतर एकत्र येतील उद्या. 3-4-5 नाही चालेल, मग उद्या पण आपला व्हिडिओ होईलच. पण बोललो गावी आलो आहे तर आजचा एक व्हिडिओ होऊन जाऊ दे, कारण आपले व्लॉग सतत पडत नसतात आपल्या चॅनलवर. आपण गावी आलो तरच मी टाकत असतो, नाहीतर कुठे बाहेर गेलो तर. बाबू बरं रक्त आला माझ्या बोटाला. काय केलंस? त्याचं कापला रे. आता हे मला शिकवशील? थोडं थोडं गुलाबी आहे. आयला हे लहानपणाचे धंदे आपण करून कधीच मोकळा झालो आहे. लहानपणी म्हणजे सांगतो मंडळी, हे बघा ही वेल आता सुकले, याला मायाळीची वेल असं बोलतात. तर ही वेल सुकले आता, पण त्याची जी ही बघा ही छोटी छोटी ही फळं आहेत त्या वेलीला, ही लाल लाल, ती जरा हे केली ना, दाबली की त्यातून हे बघा रक्तासारखं हे होतं.
तर आम्ही पहिलं लहान मुलांना असं खूप फसवायचो, खूप म्हणजे खूप फसवायचो. हे बघा नेहाल पण आता ट्राय करून दाखवतोय तुम्हाला. नेहाल दाखव कसं करतात. एवढं दाबतोस. आता ते सुकले त्याच्यामुळं थोडं ते कमी हे होतंय, कारण ती वेल पण आता मरत आले. हे बघा किती बघा आहेत आतमध्ये. हे सगळे मायाळूची ही छोट्या छोट्या फळं. या मायाळूच्या जे वेल आहे ना त्याच्या पानांची भजी केले जातात. मी कधी खाल्लं नाही, भाजी पण केली जाते, मी खाल्ली नाही, पण ह्याचे केले जातात. आणि ते कसे जरा आपलं गावाला आल्यावर गाव पण कसं जसं भाज्या रानटी भाज्या असतील तसंच हा एक प्रकार आहे. गावी लोक अशा भाज्या आहेत ना आवडीने खातात, आवडीने. ते नेहाल चल घरी, आता वाजले भरपूर. आपण उद्या व्हिडिओ बनवायचा आहे परत. बाबा का हे बघ मला रक्त आलं. हा रक्त आलं. आता तू सगळ्यांना फसवायचा. कोणाला फसवशील? शाळेत जायचं ते घेऊन आणि फसवायचं. काय बोलायचं? हे बघा हात कापला, मी आता घरी जातो. सरांना सांगायचं. गुरुजींना काय बोलशील? गुरुजी बघा माझा हात कापला. माझा हात. उद्या आमची शाळा नाही. मग परवा सांग. आहे. काय सांगशील? तू तिकडे येणार ना. हा ए बाबू काय बाबू का नाही गुरुजींना सांगायचं आहे. सांगायचं सुट्टी पाहिजे ना तुला. ओ सर हे बघा माझं बोट कापलं. माझं बोट कापलं. मला घरी मला घरी जायचं आहे. जायचं आहे. मला घरी जायचं आहे. असं सांगायचं आणि घरात यायचं. सुट्टी मग सुट्टी भेटणार तुला. कुठे सुट्टी चला YouTube बनवायला. हम्म. बाबा हे घेऊन ए चल, असं काय करायचं नाही. तुला गुरुजी असा उलटा लटकावतील आणि मग मिरचीची धुरी देतील. चल ये चल, हात घालू नको त्याच्यामध्ये. ताप बी बसेल. आता मंडळी चल घरी. कुठे आणणार आहेस? कुठे हा आणणार बघा, हा आहेस बघा सोमवारी? अंडी घेऊन आलाय दुकानात ना. जिरा सोडा ए दे दे, जिरा सोडा दे. पळतोय आप्पा. आपल्या सर्वांचे खूप आप्पाची आज पार्टी आहे, पार्टी आहे आज. स्वागत. आज पार्टी करणार. आज पार्टी करायला हवी की. हा का इकडे शांत बसलाय? हा का शांत बसलाय? हा नाही हा नाही, ही आहे, ही आहे. एवढं लक्षात नाही रे येत. एवढं आपल्या ए. सर्वांचे कॉक ना तू आपलं ह्या कुठल्याच. हे बघा आंब्यांना मोहर बघा, मोहर पूर्ण आंबे मोहराने बहरलेत. सगळीकडे वास बघाल ना, वास सगळीकडे मोहराचाच वास येतोय, आंब्याच्या मोहराचा. थोडं क्लिअर दिसणार नाही कारण आता संध्याकाळ झाले. तुम्हाला उद्या सुद्धा मी दाखवेन, कारण सगळीकडे ते आंब्याचे मोहरच भरलेले दिसतात. बघा इकडे पण पूर्ण म्हणजे झाडाचं, आंब्याच्या झाडाचं पान दिसत नाही एवढा मोहर आलाय. आता आंबे किती लागतायत हे काय माहित नाही, आता बघू. हाय हाय. तर मंडळी असं आपण आता थोडंसं मी दाखवायचा प्रयत्न केला की आता सध्या गावचं वातावरण आणि गावी काय चालू आहे. तर गावी आता हे आंब्यांना मोहर वगैरे आलेला आहे, पण अजून कैऱ्या तर काय दिसल्या नाहीत मला कुठे. उद्या आम्ही अजून फिरू. आता मी थोडंसं इथेच आलो होतो, तर हा छोटासा व्हिडिओ केला होता. बोललो भरपूर दिवसांनी व्हिडिओ बनवतोय, तर काहीतरी एक छोटासा व्हिडिओ बनवतो. तर आजचा आपला हा छोटासा व्हिडिओ होता. तर आपल्याला कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा, बाय बाय.